हॅलो स्टुडंट्स, मी दिग्विजय पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलोय सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक फक्त 60 सेकंदामध्ये. चला बघूया. मित्रांनो, समजा तुमच्या मागे जर कुत्रा लागला तर काय होईल? साहजिक आहे, तुमची हार्टबीट वाढेल. आणि समजा कंपॅरिझनला तुम्ही जेवण करून फक्त झोपलात, काय होईल? तुमची हार्टबीट नॉर्मल असेल, बरोबर? तेच आपण आता 60 सेकंदामध्ये शिकणार आहोत, पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक. तर पहिला पॉइंट आहे आपला सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक काय असतं? द एनर्जी सिस्टीम. कशाची एनर्जी सिस्टीम आहे? पहिली आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. याला फाईट ऑर फ्लाईट मोड ही म्हणतात. जेव्हा तुम्ही घाबरतात किंवा तणावात असतात तेव्हा ही सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. तुमचे डोळे पपिल्स विस्तारतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि डायजेशन तात्पुरता थांबतं. मित्रांनो, काय म्हटलंय? हृदयाचे ठोके वाढतात. मीन्स आपण एखाद्या गोष्टीला जर घाबरतोय, आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी वाढतं. ठीक आहे, ते ते सगळं येतं सिम्पॅथेटिक मध्ये. त्याच कंपॅरिझनला आपण पॅरासिम्पॅथेटिक बघू. पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय असतं? दुसरी सिस्टीम आहे पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याला रेस्ट आणि डायजेस्ट मोड म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेस्ट आणि डायजेस्ट मोड. जेव्हा तुम्ही शांत असतात तेव्हा ही सिस्टीम काम करते. हे हृदयाचे ठोके कमी करते, बीपी नॉर्मल ठेवते आणि पचन प्रक्रियेला, डायजेशनला वेग देते. साहजिक गोष्ट आहे, जर तुमचं बीपी नॉर्मल असेल, तुमचं हृदयाचे ठोके नॉर्मल असतील, तुम्ही एकदम शांत आणि डायजेस्ट मोडवर किंवा स्लीपिंग मोडवर असाल तर तुमचं डायजेशन साहजिक आहे की ते चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याची प्रक्रिया पण वाढेल. त्याच्यानंतर आपण शॉर्टमध्ये क्विक समरी बघूया. सिम्पॅथेटिक हे काय असतं? ऊर्जा खर्च करते, मीन्स एनर्जी स्पेंड करते. समजलं तुम्हाला? आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये ऊर्जा वाचवते. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सिम्पॅथेटिक मध्ये ऊर्जा, आपली जी एनर्जी असते ती खर्च होते, आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये आपली एनर्जी स्टोअर होते किंवा आपली एनर्जी वाचते. अशा सोप्या ट्रिकसाठी फार्माकेम हबला